डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आम्ही जाहीर अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्व आंबेडकरी अनुयायांना या ठिकाणी देतो। आजच्या या प्रसंगी खऱ्या अर्थाने नामांतराचा जो लढा 17 वर्ष लढला गेला आणि या लढ्यामध्ये ज्या ज्या शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती या महान अशा प्रकारच्या कार्यासाठी दिली त्या सर्व नामांतर शहीदांना देखील मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन या ठिकाणी करतो। खऱ्या अर्थाने नामांतराचा हा लढा आजच्या तरुण पिढीसमोर निश्चितपणे प्रेरणादायी अशा प्रकारचा ठरावा या उद्देशाने मला असं वाटतं की नामांतराचा इतिहास, नामांतर लढ्याचा इतिहास हा पुन्हा पुन्हा नव्याने सांगणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे। आज या परिसरामध्ये जो तरुण वर्ग या ठिकाणी जमलाय त्या तरुण वर्गांना देखील मी असं नम्र आवाहन करतो की आंबेडकरी चळवळ ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी जिवंत राहिली पाहिजे। आंबेडकरी चळवळीचा दबदबा हा कायमस्वरूपी येथील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नियंत्रण करणारा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्यासाठी तरुणांनी स्वतःला या आंबेडकरी चळवळीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून दिलं पाहिजे। अशा प्रकारचं आव्हान आजच्या या नाम विस्तार दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी करतो। जय भीम, जय भारत। या प्रसंगी मी सर्व मराठवाड्यातील सर्व तरुणांना, जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। या नाम विस्तार दिनासाठी आम्ही स्वतः खूप असे प्रयत्न केलेले। आमचा मित्र प्रदीपजी दुबाळकर साहेब हा आमचा विद्यार्थी मित्र, त्यावेळेस त्यांनी आत्मदहन केलेलं आहे आणि या आमचे नेते सुनीलजी मगरे साहेब यांनी सांगितलं की या नाम विस्तार दिनासाठी बरेचशा तरुणांनी स्वतःचं प्राण अर्पण केलं। त्यातूनच आमचा एक मित्र आहे ज्याचं नाव आहे प्रदीपजी दुबाळकर, याने सुद्धा या नाम विस्तार दिनासाठी स्वतःचा प्राण दिलेला आहे आणि खरोखरच हा आंबेडकरी जनता आणि सर्व तरुण सुशिक्षित यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव व्हावं यासाठी गेल्या 17 वर्ष प्रयत्न करण्यात आले आणि शेवटी या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार करण्यात आला। याचा मी सर्व मराठवाड्यातील, सर्व महाराष्ट्रातील आंबेडकरी प्रेमी आणि सर्व तरुण सुशिक्षित यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार दिनाचा या ठिकाणी आपण वर्धापन दिन साजरा करत आहोत। या नामांतर चळवळीमध्ये शहीद झालेले जे भीमसैनिक त्यांनाही आज आपण या ठिकाणी अभिवादन करत आहोत। आज आंबेडकरी चळवळीची परिस्थिती बघता हा 17 वर्षाचा संघर्ष हा आंबेडकरी चळवळीसाठी एक रसद असली पाहिजे, परंतु आंबेडकरी चळवळ या नावाने काही लोक आजही ज्या बाळा ठाकरेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यापीठाला नाव मिळावं नाही म्हणून असं आपल्या भाषणातून चिथावणीखोर भाष्य केलं होतं। ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ। पण आजही काही आमच्यातले लाळ घोटेपणा करणारे, आमच्यातले गद्दार आजही राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीला यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करत आहेत। ही सध्याची सगळ्यात मोठी शोकांतिका या ठिकाणी आज मला अशी वाटते। त्यामुळे आमच्या नंतरची येणारी जी पिढी आहे यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे की ही लढाई अस्मितेची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी हा अस्पृश्य समजला जाणारा जो समाज होता त्यांनी स्वकर्तृत्वाने आणि स्वबळावर ही लढाई जिंकलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असा नामविस्तार करून घेतला। त्यामुळे आपली जी कहाणी आहे, आपला जो इतिहास आहे हा संघर्षाचा आहे। तर ह्या दुसऱ्याच्या दावणीला बांधणाऱ्या जाणाऱ्या आणि आंबेडकरवादी म्हणणाऱ्या लोकांचा नाही, यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून इथून पुढे चळवळ खूप मजबूतपणे उभी केली पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो।
आज नामांतर वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व नामांतराच्या लढ्यातील सर्व शहीदांना विनम्र अभिवादन। नामांतराचा हा जो लढा आहे हा आंबेडकरी जनतेच्या, आंबेडकरी चळवळीच्या स्वाभिमानाचा विजय आहे। 17 वर्ष संघर्ष केला आंबेडकरी चळवळीने, अनेक शहीद झाले आणि त्या संघर्षातून मिळालेला हा एक विजय आहे। त्यामुळं हा आपला स्वाभिमानी इतिहास आपण सर्व आंबेडकरवाद्यांनी जपावा असे मी या निमित्तानं आवाहन करतो। धन्यवाद। आपका शुभ नाम? मुकुल निकाळजे। आज हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नाम विस्तार दिन के उपलक्ष्य में यहाँ पर सब आए हैं, अभिवादन कर रहे हैं। जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विद्यापीठ है उसके नाम विस्तार के लिए जो संघर्ष हुआ है 17 वर्ष का, उस 17 वर्ष के संघर्ष की में अनेक लोगों ने अपने जान की आहुति दी है, वो शहीद हुए हैं। उन शहीदों का आज यहाँ पे हम उनको अभिवादन करने आए हैं और हम देख रहे हैं कि लोगों में बहुत ही हर्ष उल्लास है। और भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनका आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ इस तरह से नाम विस्तार हुआ था और इसी खुशी में यहाँ पे सब अम्बेडकर अनुयायी उपस्थित हुए हैं। मैं जय श्री शिर्के, दामिनी महिला संघर्ष समिति, जय भीम, जय शिवराय, सभी को नाम विस्तार दिन की शुभकामनाएं देती हूँ। धन्यवाद। सर क्या कहेंगे आज तो मैं तो सबसे पहले यही करूंगा कि अभी संविधान कुछ तो पोकरने वाली चीज लग रही है, मुझे उड़ने का प्रयास चल रहा है। इसलिए मैं संविधान अभी यही त्योहार पे मैं ये करा। अभी 6 तारीख भी है, 26 जनवरी भी है और ये बहुत बड़ा मोमेंट रहा। मोमेंट के बारे में यहाँ पे बाबा साहब का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन रहा, तो विलियम कॉलेज हो या यूनिवर्सिटी का बहुत बड़ा संघर्ष रहा। तो मैं यही उसमें यूनिवर्सिटी के बारे में कहना चाहूँगा। और ये देश की जो चालू सिचुएशन है वही बाबा साहब बोलते हैं कि हमारा आवाज़ बाबा साहब है, तो इसलिए हम यही दिखाना चाहेंगे। उधर जो भारतीय संविधान में कुछ लिखने वाला है कि धर्मनिरपेक्षता नीचे गिरी वाली है और धर्म ही खाली ऊपर है, खड़ा है। और जब मैं न्याय की बात करता हूँ मेरे को टांगे वाला दिखता है बहुत बार तो, और समानता है वो कभी तो चिचड़ विचड़ लग रही है और बीच में नीचे एकात्मता भी मुझे थोड़ी अलग लग रही है। और मैं वही है जो चूहा संविधान को काटने का प्रयास कर रहा है, वही चूहे को एक डेमोक्रेसी नाम का एक इंजेक्शन है संविधान नाम का, वो इंजेक्शन देने का प्रयास कर रहा हूँ। ये जो है ये भारतीय लोकशाही है जो अभी हैंडीकैप है, क्योंकि उनको दिख रहा है पूरा ये क्या चल रहा है, फिर बात नहीं कर पाती। तो इसलिए मैं उसमें यही दिखाना चाहता हूँ। और ये सब चीज का अगर कोई टैबलेट्स होगा तो ये एंटीबायोटिक बाबा साहब है। आपका शुभ नाम? आपका मेरा नाम कैलाश गया शत्रुघ्न खानजोड़े, फ्रॉम जेजे स्कूल ऑफ आर्ट मुंबई से हूँ। मैं एक स्कल्प्टर हूँ और बहुत बार वास्तव में जो है वही दिखाने का ज़्यादा प्रयास रहा मेरा। अभी बीच में कुछ बाहर भी एग्जीबिशन होगा, लंदन हो या न्यूयॉर्क हो, और चलते रहता है। सोशली जो कुछ कंटेंट होता है उसके ऊपर मैं ज़्यादा काम करते रहता हूँ। और सबसे पहले आपका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि आप जैसे लोकशाही का जो 4th मीडियम होता है वो सोशल मीडिया है सिस्टम पे, तो आपके लिए सबसे पहले धन्यवाद। देखिए, इस प्रकार से नाम विस्तार दिन के शुभ अवसर पर हम देखिए ये व्यक्ति ने बहुत बड़ा एक संदेश दिया है। ये पूरे देश को, भारत देश की जनता को संदेश है कि आज संविधान की बात तो सब करते हैं, संविधान को बचाने की बात करते हैं, लेकिन सच में संविधान की स्थिति क्या है, उसकी पोजीशन क्या है, उस प्रकार से आपको दिखाई देगी। बहुत ही अच्छा उन्होंने एक प्रयास किया है कि हर व्यक्ति को समझ में आ जाएगा कि आज देश कितना लड़खड़ा रहा है, आज संविधान कितना लड़खड़ा रहा है। तो उम्मीद करते हैं तमाम देश की जनता, तमाम वो देश प्रेमी, तमाम संविधान प्रेमी, ये बहुत बड़ा एक सिंबल बना हुआ है, एक अच्छा मैसेज जा रहा है। इसी प्रकार से पूरे देश के अंदर इस अभियान को तेज करने की आवश्यकता है ताकि हमारा संविधान बचा रहे, बाबा साहब का जो स्थान है सम्मान बचा रहे। बस यही शब्दों के साथ आपसे अलविदा होता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
सर्वोच्च बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, सामाजिक न्याय विभागाचा, सुनील मगरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो.